त्याला चॉकलेटच भारी वाटते का? हा, त्याला सोनं बी द्या आणि चॉकलेट बी द्या. अंगणवाडीतल्या लेकराला चॉकलेट घेतंय का सोनं घेतंय? चॉकलेट घेत. हा, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा काय आहे, ही भौतिकता आहे का सगळी? चॉकलेट आहे मायानं दिलेलं, आणि चॉकलेटालाच आपण घेऊन म्हटलं लेकरानं खरं सोनं बाजूला राहिलंय, धोका होईल आपणाला. माझ्या लेकरानं साधना करा, चैतन्य जागृती करा. आणि काय सांगावं, काय लेकर त्याचे निघाले गुणाचे. 100 लेकराने वडिलाचं ऐकलं. बाबा साधना केली, कोणी विचारक झाले, कोणी प्रसारक झाले, कोणी कर्मयोगी झाले, कोणी ज्ञानयोगी झाले. आणि 9 मुलांनी वडिलांना सांगितल्यासारखीच साधना केली. आरोप जागविला दाता घेऊन या छंद. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, आणि आरोप जागविला दाता घेऊन या छंद. आरोप असणारा परमात्मा आपल्या आतला जागा केला, चैतन्य जाग केलं, आणि ह्यांच्यापासून आपली परंपरा सुरू झाली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. आणि ती चैतन्याची परंपरा माऊलीपर्यंत आली. आपण त्याच्या कैवल्याचा पुतळा प्रगटला भोला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोला. चैतन्याचा दिवाळा आपल्या आतलं चैतन्य जाग करण्यासाठी हरिपाठ आहे आपला. कशासाठी आहे? आपण म्हणलं तर भोळ्या भाबडे लेकर नाव घेण्यासारखं होईल. भोळे भाबडे लेकर करायलेत हरिपाठ. पण तुम्हाला खरं सांगायला बापूचा शब्द आपल्या ऐका, ही दिलं सोडून हरिकड पाठ करून हरिपाठ चाललाय, समाधान मिळत नाही आपल्याला. लक्षात ठेवा लेकरांनो, अरे ही साधना आहे. काय हरिपाठ आहे आपला? कसं कर्म सांगितलंय त्याच्यात, कशी उपासना सांगितली आहे. रिकामा अर्धघडी राहू नको, नाही तर करे उपासना. संताची संगती उपासना सांगितली. लक्षात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी कर्म सांगितलं तुम्हाला सांगतो, आणि मग फळ सांगितलं आपणाला त्याचं. काय सांगायचं? चैतन्य जाग केलं त्या मुलांनी. आपली ती परंपरा आहे ना बाबा, आपणाला चैतन्य जाग करायचे. हरिपाठ म्हणून, काकडा म्हणून, ज्ञानेश्वरीचं पारायण करून चैतन्य जाग करता येतंय का बघा. असं तर 100 मुलाचा उद्धार केला बापानं. त्याच्यातला एक मुलगा भरत नावाचा, त्याला झाला धोका. नाही, शेवटला हरणाच्या पाडसाची भलती मया लागली, आणि कुठं गेलं की दिसत ना गेलं ना. अंतकाळ जवळ आला. कुठं गेला असल? कुठं नदीच्या तळ्याच्या कडेला हिरव्या गवताला खायला गेला असेल का? पुन्हा एखाद्या शिकारीवाल्यानं जाळा टाकला असेल का? वाघानं माझ्या पाडसाला धरून खाल्ला असेल का? तिकडं ध्यान गेलं, वरती गेली तिकडं, आणि देह सुटला.
आणि जडभरत राजा हारणी गर्भा गेला. असं मोठा ज्ञानी महात्मा पण धोका झाला. मग म्हणले बाबा सावधान राहा. एक व्यक्ती लय त्याला पोवायला येत होत, त्याची कीर्ती झाली. तळ्यामध्ये पोवायला पोहून 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 आता चला मला झालं पोहून, आता आपण बाहेर जावं म्हणून काठावर आला. आणि काठावर आल्यास काठावर शेवाळ साचलेलं बघ. काय शेवाळ, त्या शेवाळाहून पाय निष्ठला आणि जी ठ्याका जी बसला इथं माय किती बी पावला पण शेवटला शेवाळाहून पाय घसरून पडून. मोठ्या मोठ्या साधूची अशीच अवस्था आहे. ती नवीन साधू झाले का लोक येते काय महाराज म्हणते, काय वाणी महाराजांची, बाप रे असला महात्माच नव म्हणते. लोक बक्कळ जमा होते, शिष्य बक्कळ जमा होते. ती शिष्य म्हणजे शेवाळ असते. त्या शेवाळाहून पाय घसरत असताय, लक्षात ठेवा. म्हणून भागवतानं धोका सांगितला. काय सांगितला? गुरु म्हणणाऱ्या शेवाळाहून निष्ठचील, मग गुरु पडतो. म्हणून बक्कळ गुरु आहे तर गुक्काडी करायले रे गोपाल. म्हणून कलियुगामध्ये गुक्काडी करणारे गुरु लईन होते म्हणलंय. गुक्काडी करणारे लेकरांनो, म्हणून लांबून कुणावर मी उगत विश्वास टाकायचा नाही. लांबून प्रभाव कळत असतो, जवळून स्वभाव कळत असतो. ही गोष्ट विसरू नका. आपल्या जवळचे माणसं विश्वासाचे असतात, त्यांना विसरू नका. तर काय चाललंय आपलं, धोका झाला भरताला. आपणाला धोका होणे म्हणून ही कथा. अनपेक्ष सुचिर दक्ष, महात्मा दक्ष असला पाहिजे. बोलले असा दक्ष असला पाहिजे, नंतर शेवटला धोका होत असतो. त्या पोरानं काय केलं, बाबा म्हणले ती सोयरे तुझी फोटो मागायला तर तुझी फोटो काढून दे, मुलगा बघायचा म्हणाले म्हणा. आणि येणं होत नाही आमच्या नावावर, मुलीला बघायचं आमच्या मोबाईलवर टाका फोटो. मला फोटो काढायचे म्हणून सकाळपासून इतके आश्चर्य पूर्ण असं टाकायचं, ही कुर्तं बदलायचं, ती कुर्तं बदलायचं. असा त्याचा आपल्या जुने माणसं काय म्हणते शिनगार करायला. बरोबर, असं करण्यामध्ये बक्कळ वेळ गेला. झाली मला तयारी, आता काढा माझी फोटो. आणि फोटो त्याची काढताना ती बटन असं ऑन ऑफ करते. ती बटन दाबताना आणि फोटो घेताना एकदम महाळाची माशी इथंच चावते. तोंड जी बिघडलं त्याचं सगळं वाया. म्हणून काय झालं, मोठ्या मोठ्या साधूनी धोका झाला. म्हणले आमच्या गावचे लई ज्ञानी महाराज होते महाराज, पण तळ्यात पडून मेले. आणि आमच्या गावचा भोळा माणूस होता, ती घरगुती बारक्या आडात पडून मेला. महाराज म्हणले तळ्यात पडून मेला तरी मेलाच, आणि आडात पडून मेला तरी मेला. तुकोबारा म्हणले एक नेनता नाडली, एक जाणवेचे भुली, दोन्ही सवा नाड, विहीर एकीकडे आड. काय करायचं, मोठा बी वाया गेला आणि बारका तर काय आधीचा अज्ञान आहे, या अज्ञानानं वाया गेला आणि शहाणेपणानं वाया गेला. म्हणून शहाणे माणसं सुद्धा धोका खात असतात, लक्षात ठेवा. म्हणून ह्या कथा सांगितल्या. असो भरत चरित्राला नमस्कार करूया. त्यानं 2 जन्म आगाव घेतले, 3ऱ्या जन्मात रहुगण राजाचा उद्धार केला. असो खगोल आणि भूगोलाचं वर्णन आलं 5व्या स्कंदामध्ये. यम दरबाराचं वर्णन आलं आणि यम दरबाराचं वर्णन ऐकल्या बरोबर राजा परीक्षित घाबरला. गुरुदेव काय बी करावं, मला यमाच्या हातात जाऊ देऊ ना, म्हणून हरवीन जन्म तो नरकची पै जाना.
आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. कारण देवाला साधू संताला आई वडिलाला जी माणसं विसरलेत त्यांना यमाच्या हातात जावं लागतंय म्हणजे जावं लागतंय. म्हणून राजाने मला प्रायश्चित्त सांगा महाराज, माझ्याकडून पाप झालंय, पाप जळून जाण्याचा उपाय सांगा आणि मला माझ्या अधोगती होऊ देऊ नका. म्हणून त्याला सांगितलं बाबा 6व्या स्कंदामध्ये अजामिळ आख्यान सांगितलं. अजामिळ लई पापी होता. अजामिळ पापराशी नामे नेले वैकुंठासी. म्हणून राजा ही कलियुग आहे. या कलियुगात त्या माणसाला दुसरी काही साधना होणार नाही. एकच काम कर, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. कलियुगात सगळ्यात मोठी साधना ना बाबा
कलियुगातल्या माणसाला असं युग आहे की माणूस अनंत अडचणीत जीवन जगणार आहे आणि एवढ्या अडचणीत त्याला दुसरी कुठलीच साधना त्याला घडणार नाही. म्हणून सगळ्यात सोपी साधना सांगायला तुला भगवंताच्या नामस्मरण ही सगळ्यात मोठी साधना आहे. महाराज म्हणजे बाबा एका मुळीवर झाड मोठं होत असतंय. काही काही झाडाला काय असतात एकच मुळ असते. लोक म्हणतात महाराज एका मुळीवरलं झाड आहे हो, लय मोठं झाड बघा बघूची बघितलं. तसं एका नामस्मरणावर माणूस करून जातो. मासा पाण्याशिवाय जगूच शकत नाही आणि कलियुगातला माणूस नामाशिवाय करू शकत नाही. म्हणले बाबा देवानं जीभ आपणाला काय हिरखंदाय दिली का? कशाला दिले? नामस्मरण करायला. अरे काड्याच्या डब्बीची एक काळी डब्बीतली 50,000 कडब्याची वळी जाळून राख करते. हरी उच्चारणे अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्र झाले तैसे नामे केले जपता. एक आहे ना बाबा, नाव तर कसं बी घेतलेलं वाया जातच नाही, लक्षात ठेवा. पण नाव गुरुच्या मुखातून आलेलं राहत जावं. हा आपण न गुरुच्या मुखातून घेतो तर देव वाया जाऊ देणार नाही, पण नामस्मरण आपलं परंपरेतून आलेलं असावं. आता मला सांगा, आपल्या घरी आपण बोर्ड आणला, ठोकला, फोल्डर बसविलं, बल्ब लावला आणि वायर तिकडं बल्ब त्याला जोडलेला नसल्यास पोलला बल्ब लागेल का आपला? आणि ती कोयना पॉवर हाऊसहून लाईट आलेली आहे, लक्षात. तसं आपल्याकडं 2 परंपरा आहेत, 2-3 परंपरा आहेत आपल्याकडं. एक परंपरा अशी आहे की भगवान विष्णूने मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या. भगवान विष्णूपासून एक संप्रदाय निघाला, चैतन्य संप्रदाय. त्यांनी मंत्र दिला ब्रह्मदेवाला विष्णूने, ब्रह्मदेवाने दिला नारदाली, नारदाने दिला व्यासांना, व्यासाने अलीकडे दिला राघव चैतन्य आणि केशव चैतन्याला, त्याने दिला बाबाजी सद्गुरूला, बाबाजी सद्गुरूंनी दिला तुकोबारायाला, तुकोबारायाने मंत्र दिला निळोबारायांना, निळोबारायाने दिला शिवूरच्या शंकर स्वामीला, शिवूरच्या शंकर स्वामीने दिला मल्ल्याप्पा वास्करांना, मल्ल्याप्पा वास्करांनी दिला तात्यासाहेब वास्करांना, आणि तात्यासाहेब वास्करांनी दिला ठाकूर घराण्यात बापूसाहेब महाराजांना, आणि त्यांनी दिला मोतीराम महाराजांना आणि माधव मामाला, आणि माधव मामांनी कृपा केली होती नरहरी महाराजावर, लक्षात ठेवा. आणि असा मंत्र चलत 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 अशा परंपरा आलेल्या आहेत. आले का लक्षात? बरं ना बाबा, तसं मंत्र परंपरेतून चलत आलेला असावा. साड्यामुखी दाना पडे तरी तो निवडे बहुभारी. बरं लेकर, मंत्र परंपरेतून आलेला असावा, त्या मंत्राची योजना करता यावी, त्या मंत्राची स्थापना करता यावी आणि त्या मंत्राचा विनियोग करता यावा. आणि मंत्र जपाला 10 प्रतिबंध येतं, ती प्रतिबंध बाजूला करून नामस्मरण जर घेतलं तर 7 महिन्यात त्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. असो म्हणून नामाचं महत्व सांगितलं. आणि राजा परीक्षितीला आनंद झाला. या 6व्या स्कंदात वृत्रासुर आख्यान सांगितलं माय काय. वृत्रासुर चित्रकेतू राजा होता आणि फिरत 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 आला कैलास पर्वतावर. माता पार्वती भगवान शंकराच्या मांडीवर बसलेल्या होत्या. टिंगल करून हाटला, एवढा मोठा महादेव बायकोला मांडीवर घेऊन बसला.
माता पार्वती भगवान शंकराच्या उजव्या मांडीवर बसल्या होत्या. पत्नी डाव्या मांडीवर बसत असते आणि भक्त हा उजव्या मांडीवर बसतो. म्हणून शेवटच्या क्षणाला राधा भगवंताच्या उजव्या मांडीवर बसलेली होती. रुक्मिणी माता आल्या, उठली नाही राधा. का उठली नाही? ती मांडी माझी आहे म्हणजे भक्ताची. तुझ्या मांडीवरून बसले. रुक्मिणी मातेची मांडी डावी आहे भगवंताची, राधेची उजवी आहे. उजव्या मांडीवर उठत नाही म्हणले मी. भक्त आहे मी, भक्ताची मांडी उजवी आहे. त्या चित्रटी तुला कुठं कळालं? सिंगल खेळा. म्हणून आपण फिरताना जगामध्ये गुणदोष येत असतात मागावर. आपले इंद्रिय असेल की वाईट गोष्टीकड ते विषयात म्हणून म्हणलंय ना, विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. या इंद्रियाला तरी त्यांचे विषय मिळाले कुणालाच ऐकत नाहीत. खरं सांगा, कुणी शेळक्या जर आटला शेळी राखणार, हिरवं करड बघितल्या शेळी काय करते? काय करते? हिरवं करड बघितल्यास लोचका हाणल्याशिवाय राहतच नाही. शेळक्यानं किती वेळ तिला थिरथिर म्हणू द्या, त्याच्या बापाला ऐकत नाही. हिरव्या करड्याचा इतका आगारा हाणल्याशिवाय तसे ती इंद्रिय लक्षात ठेवा. असो त्या व्रतरासाचा मी भगवान परमात्मा नामस्मरणामुळे उद्धार केला. मरुद्गण आख्यान सांगितलं. उत्तम संतती जन्माला येण्यासाठी भागवतामध्ये व्रत सांगितले. कुसवन नावाचं व्रत म्हणलंय. त्या बाईनं व्रत केलं पण थोडी चूक केली. असो म्हणून काय की चांगल्या विचारामध्ये जीवन जगायचं. व्रतन उपासन ह्या गोष्टी लई करीत बसायच्या नाही. कलियुग आहे आता. एकानो गोळ्या औषधावर आपण सगळेजण आला. उपासा तपास करून औषधं खाऊन काय मरून जायचं का? 4 दिवस जगायचं असलं. तुकोबाराय देवाला स्पष्ट म्हणले, ती एक एकादश करणार आहे म्हणले आणि सोमवार करणार आहे. तुला सांगायला मी उपास करायला आलो नाही, मी भक्ती करायला आलोय. कशाला आलो आपण? भक्ती करायला. उपास करायला आलो ना आपण. म्हणून भलतेच उपास करीत बसायचं नाही. कुणाला करायचं असलं बरोबर आहे. कुरड्या तळायच्या, पापुड्या तळायच्या, भजे करायचे, उगस त्या दुर्डीकडे उगस बसायचं. लक्ष्मी का बसलीस ग माय तशी? दुखायलंय का काय? नाही माय दुखायला नाही काय. तशी का बसलीस? माय तुला चतुर्थी आहे म्हणून मला माहिती. चंद्र निघाला नाही का अजून? चंद्र कशाचा निघत आहे? माय जीव घेत माझा. तुमचा कोण कर म्हणतो जीव घेत? गोपाल कृष्ण भगवान की जय. शुक्राचार्य महाराज की जय. असो 7व्या स्कंदामध्ये एक मागलची कथा आपली राहिली आहे. जय विजयाला शाप दिलाय. जय आणि विजय ह्या दोघांनी सनक सनंदलाला देवाकडे जाताना अडचण केली. बाबू शाप दिला त्याने. अधोगती होईल तुमची, दैत्य कुळा जन्माला येईल, जन्म मिळेल म्हणून त्यांची अधोगती झाली. काय सांगायचं? मंदिरात जाऊन अपराध करू नका लेकरांनो. अन्य क्षेत्र कृतम पापम. संसारात केलेलं पाप जाळून टाकण्यासाठी मंदिरात जायचं. नीट ऐका. संसारात जी काही छोट्या मोठ्या गोष्टी चुका झाल्या, पाप झालंय, ती पाप जाळण्यासाठी मंदिरात जायचंय. मंदिरात जाऊन जर पाप केलं असलं तर वज्रलेपम भविष्य. ती पाप कशानच जात नाही. मित्रांनो म्हणून संसारिक माणसाकडून जास्त पाप होत नाही. देवदेव करणाराकडूनच जास्त पाप होत. आलं का लक्षात? त्याला वाटतं मास्तर का कोण नाही वाटतं, बोललं एवढं वाटतंय, मला कळलं वाटतं म्हणून पाप जास्त होतं. आलं का लक्षात? तुम्हाला धोका नाही, आमच्यासारख्या महाराजाला जास्त धोका. तुम्हाला काय भोळे बावडे माणसं कष्ट करता, 2 रुपये लाविता देवाला. माय म्हणले एका गावामध्ये एक माणूस काय करायचा, पिठात खवा घालून गुलाबजामुन करायचा.
हा नंबर एक गुलाब, एसट्या थांबायचं तिथं, एसटीवर थांबायचं, हे नंबर एक गुलाबजामुन आलं. कशात? पिठात खवा घालून गुलाबजामुन करायचे. आणि त्याच गावचा एक माणूस खव्यात पीठ घालून खवा ऐकायचे. आलं का लक्षात? हो, आलं का लक्षात? हा, काय करायचा? खव्यात पीठ घालायचा आणि ऐकायचा. तसं महाराज लोक जे आहेत ना, परमार्थात आपला संसार करायला निघालेत मोठा. बाबू, आणि गरीब माणसं संसारातून देव देव करे, 2 रुपये 10 रुपये खर्चतील, पट्टी देतील, उपस्थित राहतील, झाडून काढतील, म्हणून धोका कुणाला आहे? महाराज लोकाची काय वाट लागल इथून पुढे देव झाली. नवल अहंकाराची हा, नवल अहंकाराची गोठी. हा, विशेष न लगे अज्ञानाचे पाटे, सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटी नाचवी. काही माणसं मंदिरात त्यांच्याकडे धुरा असते. लेकरांनो, धोका आहे, लक्षात ठेवा. एका कीर्तनकाराला आपण 2500 दिलेत, एका कीर्तनकाराला आपण 4000 दिलेत, एका कीर्तनकाराला आपण 5000 दिलेत. उद्या देवाच्या दरबारात विचारलं जात आहे, तुम्ही गावचे कारभारी होताव का नाही? हो, होतो. तुम्ही एका कीर्तनाला 2500 दिलेत, बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. एकाला 5 दिलेत, बरोबर आहे का? बरोबर आहे. ह्यांना 2.5 दिलेत, ह्यांच्या कीर्तनात काय होतं, काय कमी होतं, आणि ह्यांच्या कीर्तनात लाखा रुपये ह्यांना दिलेत, काय होतं, ह्या दोन्हीतला फरक सांगा, असं उद्या देवाच्या दरबारात विचारलं जाईल. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता हुसील. म्हणताच्या लाडक्यानं, परमार्थ काचाचं भांड आहे, कसवी मनमानी करी म्हणून जमत नसतंय. विचार आणि भावनेच्या बळावर परमार्थ उभा होत असतो. राजा दशरथानं काय केलं? राम राज्याचा संकल्प केला. ऐकायला करा नीट. संकल्प केला राम राज्याचा, आणि संध्याकाळ गेला काम राज्यामध्ये. कुठे गेला? कैकेयीच्या मनात गेला. कौशल्याला आणि सुमित्रेला सोडून रामराज्य येत नसतंय. राजा, कौशल्या ही ब्रह्मविद्या आहे आणि सुमित्रा ही भावना आहे. विचार आणि भावनेला सोडून जर तो क्रिया करीत असतील तर रामराज्य येत नाही. ह्याला अध्यात्म म्हणलं. ह्याला गोपाल असो. काय चाललंय? जुगाराच्या अड्ड्यावर भांडणं नाहीत. एवढे भांडण मतभेद जर कुठं असले तर मंदिरातल्या लोकांत जास्त आहे. मंदिरात भांडण झालं, लक्षात ठेवा. दैत्यकुळामध्ये त्यांना जन्म मिळाला. हिरण्याक्ष लोकांना लुटायला नारदारी लुटायला निघाला. नारदाने देवाला हाक मारली, ब्रह्मदेवाला शिंक आली. त्यांच्या नाकातून वराह अवतार प्रगट झाला. वराह भगवान आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हिरण्याक्षाचा त्याने उद्धार केला. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्र आलंय. राजा प्रातस्मरणीय प्रल्हाद म्हणलंय. काय सांगू तुला त्या प्रल्हादाचं चरित्र? आईच्या पोटात असताना त्याच्या आईला संत संग घडला. संताचे विचार ऐकायला मिळाले. पोटातल्या बाळाला म्हणून सत्वर उच्चार. प्रल्हादी पिंपला उद्धवाला दला कृष्ण दाता. म्हणून आपल्याकडे संस्कार 4 ठिकाणी केले जाते. 4 ठिकाणी. कुठं? बाळ पोटात असताना गर्भ में दुसरा संस्कार केला जातो. गोद में मांडीवर घेतल्या. पर्यदे मदालसा सोहम गोरे बाळा. निज धाने निज कारे लक्ष लागू दे डोळा. वर्णन केलंय. 3रा संस्कार घरामध्ये.
म्हणून आई वडिलांनी भांडण केलेलं लेकरानं जर बघितलं घरात, त्याचा परिणाम कुणावर होतो? लेकरावर होतो. आपले वडील कसलं बी वाईट घाण घाण बोलतेत, ही जर लेकरानं ऐकलं, लेकरावर वाईट परिणाम होतो. लेकरानं म्हणून घरचं वातावरण, पती पत्नीने चेष्टा सुद्धा लेकराच्या डोक्यात करायची नाही. ती चेष्टा केल्यास लेकराला कळत असतंय, माझ्या माईची ही चेष्टा करायला माझा बाप म्हणून घरचं वातावरण त्याला म्हणले ग्रह में, गर्भ में, गोद में, ग्रह में. आणि चौथा संस्कार केला जातो गुरुकुलात. 4 ठिकाणी संस्कार केल्याशिवाय लेकरू पक्क होत नाही. मला असे बक्कळ माणसं आहेत, मी तुम्हाला सांगतो. लेकरं लहानपणी चांगले दिसतेत, गुणाचे दिसतेत, लोक कौतुक करतात. महाराज रे बार काय पण ह्या का टाळावा देतोय, पावलं बाबा खरं आहे, लेकरू चांगला आहे, पण पुढे ह्या वातावरणानं लेकरं बिघडायलेत ना, लक्षात ठेवा. म्हणून प्रातस्मरणीय प्रल्हाद म्हणलंय, किती बी संकट आले पण देव मोठा का संकट मोठं म्हणला. काय म्हणला? म्हणून संकटाला देव दाखवावं लागतं. अहो सारखं नामस्मरण करावं लागत असतं. संकटाला चटणी कशी तोंडी लावताव, तसं तोंडी लावून खावं लागतं. लोणच्याची फोड कशी मस्त तोंडी लावताव, तसं भजन जास्त करायचं, हरिपाठ करायचा, पंढरपूरला जायचं, मामाच्या दर्शनाला जायचं. ही जास्त केल्यामुळं संसाराचं दुःख एवढूसं होतंय. किती होत आहे? चटणी किती असते? एवढी. लोणच्याची फोड किती असते? एवढी. बुक्का किती लावता? असा करून लावता ना, एवढा. तसा संसार करायचा, ही गोष्ट विसरू नका. लोणच्यामध्ये भाकर कुस्करू खायची नाही. चटणीमध्ये भाकर कुस्करू खायची नाही. मग लय माणसाची बेजारी होत असते. थोडी खायची आहे. संसार थोडा करायचा आहे आणि संकटाला देव दाखवायचा आहे. आजच्या काळातलं मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य आहे, I am God's property, no evil can touch body. कुठं असं आलंय की I am God's property, no evil can touch me. मी भगवंताची संपत्ती आहे, कोण मला हात लावू शकतंय. म्हणून समर्पण करावं लागतंय देवाच्या पायी. बाबू देवा, तू जसं ठुसशील तसं मला राहायचंय. मला वेगळी मागणी करायची नाही. माझं सुख कशात आहे ती मला कळत नाही. माझं सुख माझ्या देवाला कळतंय. म्हणून देव जसा ठेवेल तसं मला राहायचंय. नीट लक्षात ठेवा. मला देवाला जर वाटलं मला घर द्यायचं नाही, नाही तर देवाला वाटलं मला बँकेत पैसे द्यायचे नाही तर नाही. माझा देव ज्या परिस्थितीत ठेवेल त्या परिस्थितीत मला राहायचंय. आणि त्याला म्हणते, ठेविले आनंदे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आपलं तसं नाही महाराज. आपण मुक्ती करायला पण आपल्या भावना कशा आहेत? देव केल्यास मला भौतिक काहीतरी मिळालं पाहिजे. आपण समर्पण केलं नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपलं समर्पण होत नाही तोवर देवाचं आपलं कनेक्शन जुळत नाही. देवाचं काम आणि आपलं काम एकच व्हावं लागतं. देव कशासाठी आलाय? धर्म कशासाठी आलाय? परित्राणाय साधूना आणि विनाशायचे दुष्कर्ता. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं काम करायला देवानं अवतार घेतलाय. आणि संतांनी कशासाठी घेतलाय? आम्ही वैकुंठवासी याची कारणासी.
त्याने मी त्यासाठीच घेतला. दोघाचा धंदा एक आहे, आलं का लक्षात? दोघाचा धंदा एक झाल्यास मग नातं जुळतंय. देवाचा धंदा धर्माचं पालन आणि आपला धंदा तुम्हाला सांगू का हो कसा मेळ लागेल बाबा? कसं देवाचं ना आपलं नातं जुळलं? लेकरानं मी भक्त झालोय खबरदार कुणी म्हणायचं नाही. लागला मार्गाला आपण, पण आपल्या गिरी महाराजाचा बापूचा एक एक शब्द असं डोसकं मोकळं करीत असतंय. आपल्या भागवताचे विचार असा गोंगान नाही. काय म्हणतात लोक? गोंगानच घातलं हो पावसानं, पुढं बी ना आणि उघडं बी ना. तसलं गोंगान नाही आपलं. माधव मामाची ताकद आहे, आलं का लक्षात? लाडक्यानं ती ताकद बोलायला लावत्या, आपल्या सद्गुरूची ताकद बोलायला लावत्या. उगमा आत्मविश्वास कुणी महाराजामध्ये राहिला नाही. विरळाय साकुनी आणि तुका त्यासी लोटांग. दोन वारकरी गेले जी दोन माणसाचं भांडण लागलं. धडाधडी शाने माणसं आले हो का म्हणले थोडं ऐका, थोडं माझं ऐका. त्या अगोदर बसलेला म्हणले अण्णा कुठं उतरणार आहात तुम्ही? पानगावला. पानगाव कुठं जात? पानगावला जायचं नाही, मला रामवाडला स्वाऱ्याच्या इथं आमच्या भागवतपुरा तिथं जायचं. तुम्ही भाडं काढला, तुम्हाला कुठं जायचं? मला पानगावला जायचं. हां कुणाच्या? भागवत लावलं गीतेचे त्यांच्या इथं. अरे बापरे कुठल्या सोय हो तुम्ही? वा माझ्याकडून चुकलं बघा. पुण्याला भेटायले का नाही तुम्हाला सांगतो, चहा पिऊ म्हणायले. अरे दोघाचं ध्येय एक झाल्यास मैत्री जुळली, आलं का लक्षात? तसं देवाचं ना आपलं जोपर्यंत ध्येय एक होत नाही तोपर्यंत आपली देवाची गाठ भेट नाही, ती लक्षात ठेवा. मग चहा पाजायला कुणाला देवाचा मार्ग याकडा आपला याकडा. सकराचा बघती पूर्वकडं चलती इकडं उत्तरेकडं दक्षिणेकडं. काय बघायचं? लिहायला असतं त्या पंचांगामध्ये. संक्रांत पाहत आहे दक्षिणेकडे, जात आहे उत्तरेकडे. तसं झालंय माणसाचं, बघायला एकीकडं, चालायला एकीकडं. बाबो कसं देवाचं आपलं नातं जुळल? देवाचं आपलं कनेक्शन जुळावं लागत आहे. मग धावे चाले मागे मागे आणि सुख दुःख साहे अंगे. मग माग फिरत आहे काय करून? गुप्त चक्र गदाधरा घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो आणि भक्ता राखे पायापासी जनासी संहारी. बाबा म्हणून पहाटपासून उठल्यापासून जी एकच साधना करायची आहे, देवाचं माझं नातं जुळल का? काय करावं लागेल त्यासाठी? नातं जुळण्यासाठी एकदा नातं जुळलं मग नातं पक्क करायचंय. पक्क नुसतं जुळवून जमत नाही, पक्क करायचंय नातं. विश्वास देवाचा ना आपला पक्का करायचा आहे. अहो बिनओळखीच्या माणसाला दुसऱ्या कोण नंबर घेऊन लावायलाच म्हणतात. नवाड माणूस आहे की रॉंग नंबर आहे म्हणते, ठेवून देते. ओळख नाही त्याच्या, मूक नंबर लावलाय, ओळख नाही. नवीन दिसला म्हणते कोण. रात्रच्या 12 वाजता कोण कवाड काढतंय? कोण? पक्का विश्वासन नातं असल्यास रात्रच्या आलो कवाड काढायला म्हणतंय. बिनओळखीच्या माणसं आपली देवाची ओळख बी नाही, देव कटलाय माहीत बी नाही. एक पोरगा भाषण करायला काल परवा मी ऐकलं, राम आणि कृष्ण आम्हाला कळालेले आहेत, आता फक्त आम्हाला संत समजून घ्यायचे. कसं कपाळ बडवून घ्यावं बाबा माझ्या. मी कवन पाके तुला कवनाचा पय झाला, निवृत्ती करिता या बोला कल्प गेले. माऊलीने ओळी टाकल्या, कल्पच्या कल्प गेले अर्जुना, आम्ही अजून कुणाला कळालो नाही बाबा. वेदाला कळालं नाही, वेदाला कळालं नाही, तुला कसा एवढ्या जल्दी कळाला? लक्षात ठेवा. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जाणून हरी झाले. आधी देव समजून घेतला
देवाची आवड समजून घेतली आणि मग देवाची झाली. देव आपला सख्याला लेकरानं समजून घ्यायचा. बाबा देव कसला 360 अँगलनं देव कळावा लागतो. लक्षात ठेवा. किती अँगलनं गुरुजी? किती अँगलनं? 360 अँगलनं देव कळावा लागतो. मग देव कळतो, पूर्ण कळतो देव. असं तर काय प्रल्हादाचं चरित्र चाललं आपल्याला. प्रल्हादानं समजून घेतलं होतं सगळं. लय निष्ठावंत होतं त्याचं जीवन. म्हणून प्रल्हादासाठी भगवान परमात्म्यानं कडकडले स्तंभ गडगडले गगनावणी होत आहे कंपायला. थडथडले नक्षत्रे पडतात ती जाण उग्र रूपे प्रगटे तो सिंह वदन. जय देव जय देव जय नरहरी राया हो जय श्याम राया. भक्तन कैवरिया जय देव जय. असो हिरण्यकश्यपूचं भगवंताचं युद्ध झालं. भगवंताने लाकूड आणली, मुगुट खाली पाडला, केस धरले, फरफटत वडीत आणला, उंबऱ्यावर घेऊन बसले भगवान परमात्मा. त्याला एक एक सवाल विचारला. तुला 1,30,30,10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य तुला दिलंय. काय काय चांगले काम केला. तुझ्या नावावर देवाच्या दरबारात जमा होईल. देव कौतुकानं बघल, संत कौतुकानं बघते आणि आई वडील म्हणते माझ्या लेकरानं लय चांगलं काम केलं. असं काय काम केलं तू सांग. सांग. हिरण्यकश्यपू उत्तर देऊ शकला नाही. आणि भगवान परमात्म्याने पोटात नख खुपशिले, पोट फाडलं, अंतरमाळा काढल्या. त्याच्या मुखातली आंतरज्योत भगवंताच्या ज्योतीत विलीन झाली. गोपाल भगवान शुकाचार्य महाराज की. देव लोकांनी पुष्पवर्षाव केला आणि प्रल्हाद देवाच्या जवळ गेला. गाईनं वासराला चाटावं असं देव, सिंहाचं मुख होतं, चाटायला देव प्रल्हादाला. माझ्या लेकरानं लई संकट बघितले, संकटात माझ्या लेकरानं भक्ती सोडली नाही. म्हणून देवानं गौरव केला. त्याच्या आईकडे नेलं, आईचा गौरव केला. माझे तुझी कुस धन्य झाली. तुझं लेकरू पुण्यवान निघालं, भगवत कार्य करायला निघालं, तुझी कुस धन्य झाली. म्हणून लक्षात ठेवा लेकरानं, ज्याने ही कार्य केलं नाहीत पवित्र, त्यांच्या आईची कुस वाया जाईल. त्यांच्या आई वडिलांना देवाच्या दरबारामध्ये मान खाली घालावी लागल. म्हणून आपली जी कथा चालली आहे ना, ही तर्पण कथा आहे. नारायणराव मोतीराव गित्ते रामवाडीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं कथा चालली आहे. माझ्या वडिलाचा सन्मान व्हावा देवाच्या दरबारात म्हणून चालली आहे. मामा कयांचं वर्णन केलं. माझे काय पुण्य केली. बाबा असलं लेकरू तुझ्या पोटी जन्माला आलं. देवानं राज्याभिषेक केला प्रल्हादाचा. माग काय मागायचे ते म्हणले. प्रल्हादानं मागणी मागितली, देवा मला एकट्याला वैकुंठाला यायचं नाही, सगळ्याला घेऊन यायचे. मग बाबा करीत असेल एक लेकरू, लक्षात ठेवायचं. चला आपल्या वडिलाच्या निमित्तानं करावं. देवानं आपल्याला सुखी ठेवले. माझ्या गावचे भोळे भावडे माणसं येतील, ऐकतील. माझा एकट्याचाच नाही, सगळ्याचा उद्धार होईल अशी भावना मला लेकरू. लक्षात ठेवा. आपण इतर आपल्या बी आई वडिलाचा उद्धार होत असतो. इतराचा उद्धार करणारी कथा आहे.
एकट्याच्यानं सत्य ही ती करणं अवघड आहे, होत नाही माझ्या. कारण जर कुणी करीत असेल तर त्याला आपण मदत करीत जा म्हणले. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातलिया भय नरका. तुम्ही जर म्हणलं आमचं काय त्यांची कथा आहे, अहो दोष लागायला आपल्याला, लक्षात ठेवा. देव नाराज होईल आपल्याला. चांगले काम करायला त्याचं कौतुक करी जावं, सगळ्यांनी सहकार्य करी जावं. आपल्याकडे देवप्पा कळसाची पूजा करतात, आपल्या कळसाची. आपल्याला काय करते त्या कळस पूजेवर असा हात ठेवायला सांगतात, असं ठेवतो आपण. मग त्या अहो डावा हात लावा की उजव्या हाताला असं म्हणतात. म्हणजे डावा हात आपण उजव्या हाताला लावतो कशासाठी? अहो देव संत ही उजवे आहेत आणि त्यांच्या कार्याला आपण डावे हाव सगळे. डावा हात ही डाव्या हाताकडून जरा चांगले काम होत नाहीत. सकाळी उठल्या उठल्या ही डावा हात उरपाटा धंदा सुरू करते म्हणजे. म्हणून गेला संताकडनं अर्धाकडे म्हणला, नारद महाराज माझ्याकडून सगळे उरपाटे धंदे होते. तो म्हणला माझं कल्याण होण्यासाठी काय करू सांगा. बाबा म्हणले तू उजव्या हाताला मदत कर. काय म्हणले? माऊलीच्या तुकोबरायांच्या देवाच्या कार्याला थोडा हात लाव. लई तुझ्याच्यानं होत नाही आणि थोडं केल्याशिवाय राहायचं नाही. गोपाल कृष्ण की जय, सुधाचार्य महाराज की जय. म्हणून आपले कैलासवासी नारायणराव गीते त्यांच्या निमित्तानं बाबानं प्रसाद दादाने आपल्या सोहळा करू. काय बसून करणार आपण, संसारात करणार ते, संसारात ते चांगलं करू आपण. अशा भावनेनं लेकराने केले. देवाला आनंद वाटत असतो मला. म्हणून कयाधूचा गौरव केला. प्रल्हाद म्हणला सगळ्याचा उद्धार करायचा, मला एकट्याचा करायचा, सगळ्याचं चांगलं हो मा बाबा. काम असे करा की सगळ्याला लाभ होईल असे काम माणसानं करी जावे. एका माणसानं काय केलं, ऊस लावला, मेहनत केली चांगली शेताची, ऊस लावला. त्याचा ऊस मोठा झाला, मग ते गाळायला आला. मग ते काय चलवणं हे सगळं गुराळा सुरू झालं त्याचं. आणि मग सगळ्या गावामध्ये फिरायला, सगळ्याच्या जरूर लहाना गुराळा आपला सुरू झालाय, चला रस प्यायला, चला ऊस खायला, चला गुळ खायला. आणि त्याच्या भावना लावला होता कांदे. आता मला सांग, कांदे लावणार ना काय म्हणा, काय म्हणा कांदे लावणार, चला कांदे खायला म्हणावं. ऊस लावणार सगळ्याला बोलविलं तसं आहे ना बाबा. काम करा, असं करा, सगळ्याला लाभ होईल. बरोबर ना? या सगळ्याला, सगळेजण या मला या, देवाची पूजा करू, आरती करू, प्रसाद वाळू. म्हणून आपण जसं गणपतीचा उत्सवात करता तसं लेकरा आवडीनं करूया. आपण काही मनात आपल्या हे ठेवू नका. 3 गोष्टींना माणसाचा परमार्थ वाया जातो: अज्ञान, अश्रद्धा, संशय. ह्या 3च गोष्टींना माणसं वाया गेलेत, लक्षात ठेवा. म्हणून संशयावनी घोर, अनेक पाप नाही थोर, विनाशाची वागूर प्राणी असे. काही माणसं असे तर्क कुतर्क करणारे, संशय असते, श्रद्धा नाही. अशा माणसाच्या हाती परमार्थ कधी सुद्धा लागत नाही. असं वाटावं की देवा कधी कुठं कथा लावतील, ऐकायला मिळेल. आणि त्याच्यात माझे मानलेले गुरु आहेत, मी माझ्या गुरुच्या मुखानं कवा अमृत प्यायला मिळेल मला. मित्रांनो, लोक काय म्हणतात आणि कोण काय म्हणतंय त्याचा विचार इतका सुद्धा करू नका. जग ऐसे बहु नावे, बहु भावे भावना. तुकोबराय म्हणले अनेक विचाराचं जग आहे, अनेक भावनाचं जग आहे, अनेक स्वभावाचं जग आहे. ह्या जगाकडे बघितल्यास आम्हाला वाया जावं लागल. पुन्हा एकदा ऐका, आपलं शेत फवारायचंय का शेजाऱ्याचं? महाराज
शेजाऱ्याचं फळ तिकडे येत नाही आपल्याला. आपलं शेत फवारायचं घेणं नाही. देवा मला माझा उद्धार करायचा आहे. काय करायचं लोकांना अशी भावना आपण भावनिक लेकरा जन्मोजन्मी आपण हीच करीत आलो बाबा. आम्ही राम अवतारात रामाच्या संगतीत होतो, कृष्ण अवतारात आम्ही गोपाळ म्हणून होता. आता आम्ही माऊलीच्या तुकोबराच्या माधव मामाच्या संगतीत राहून आमचा काळ घालवणारे लेकरं आहोत. असो या भावनेत त्या ठिकाणी प्रल्हादानं विचार सांगितले म्हणून किंबहुना सर्व सुखी म्हणलंय. असो 8व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनाची कथा आली आहे, गजेंद्र मोक्षाची कथा आली आहे. भगवंतानं हरी अवतार घेतला, गजेंद्राचा उद्धार केला आणि भगवंतानं समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनात देवानं काय सांगितलं तुम्हाला सांगू का? देवाचं आणि दैत्याचं सगळंच भांडण दोघाली मिश्र माय बाबा. भांडणात काय गुळ खोबरं नसतंय र, मिळत नसतंय काही. असं करा बाबा, दोघं मिळून समुद्र मंथन करा. पोलिसक तू वाटून घे, पोलिसक तू वाटून घे. म्हणून समझोता करायला लावला. म्हणून आपलं कुणासंग जर भांडण असलं, लक्षात ठेवा, लवकर समझोता करून भांडण मिटवायचं. इथून पुढे 50 वर्ष मी कोर्टात कुणी भांडण केलं तर त्याला न्याय मिळणार नाही. एका म्हातारीची मुलाखत घेतली आहे, 2 वर्ष झालं, पत्र त्या मीडियावाल्याने. आजी मा काय काम आहे तुमचं? सध्याच आम्ही तुम्हाला आलेलं बघता. म्हणले माझं काय काम सांगू तुम्हाला, मी तरुण होते तेव्हा माझ्यावर एक जणांना अन्याय केलाय आणि ती केस कोर्टात टाकली आहे. आता वाकून जाऊन म्हातारी झाली, अजून न्याय मिळाला नाही. सध्याचं काळ असा आहे, कोर्टात न्याय कधीच मिळणार नाही लेकरांनो. कशाला उगा आपलं घर जाळीत बसायचंय? समझोता करा. देवानं देव आणि दैत्याचा समझोता केला, समुद्र मंथन केलं. कूर्म अवतार, मोहिनी अवतार आणि धन्वंतरी अवतार भगवान परमात्म्यानं घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज की. अजून एक विचार सांगितला, तुम्हाला सुखी व्हायचंय, उद्योगधंदा करायचा आहे, दुकानदारी कारखानदारी, तर लेकरांनो एक काम करा, भागीदारीत धंदा करा. एकट्यानं करू नका, पण भागीदार कुणाला करा? देवाला करा. का तर देवाला भागीदार केल्यामुळं, धंदा केल्यामुळं दोघं झाला ना आपण, देव ना आपण झाला. आपलं नशीब खोटं असतं एखाद्या वेळेला, पण देवाचं नशीब खोटं नसतं. म्हणून धंदा कोणाच्या नावावर करी जावा? देवाच्या नावावर करी जावा. आपण टाकतो पिंटी क्लॉथ सेंटर. पिंटीचं नशीब तुझ्या काय तुला माहीत आहे का? बघितलं पिंटीचं काय पुण्य आहे तुझ्या म्हणून? अरे देवाचं नाव टाक ना, जगाचा मालक आहे बाबू. त्याचं नशीब खोटं आहे का देवाचं? नाही, त्याच्या नशिबानं आपलं चालतंय. काही काही माणसं म्हणतात महाराज 4 वर्ष काय माणसाला शेत लावणं काय किंवा मालविधान नाही, काय पिकलं की नाही, त्याच्याही पदरात पडलं नाही. आमच्या पप्पा आमचा भागीन बदलला, काय विचारायचं नशीब की बाबा त्याच्या नशिबानं बैलाच्या पावनानं लई पिकलं. अरे त्याच्या नशिबानं कोणा पिकलं की आपल्याला उलसक मिळालं. तसं धंदा देवाला भागीदार करून करावं लागतंय, मग त्याच्या नशिबानं आपला बी फायदा होत असते. मग मारवाडी कोणते आहेत का, त्यांचा धंदा कधीच शाट झाला नाही. आपले सगळ्याचे धंदे आहेत ना 4 वर्ष काहीतरी चलते. तुम्हाला सांगतो, आपल्या गावचे एक सावकार होते, पुरेला गेले, मरून गेले, मुनीमावर धंदा अजून चालायला. आपल्या देखत काही मान झाले, भांडणं करायचे, कोणाच्या गतीला तरायचे, आवाज मावळून गेले. गोपाल कृष्ण भगवान युगाचार्य महाराज. असो या स्कंदामध्ये बळीराजानं यत्न केले अशी कथा आहे. आणि देवराजा इंद्राचा स्वर्ग हिरावून घ्यायले, हिरावून घेऊन जाऊन एखाद्याला मिळाला ना हो त्याचं तरी उद्या समाधान. त्याचे ठरलेले वर्ष आहेत तोपर्यंत आपण हिरावून घेऊन ये. म्हणून भगवंताने काय केलं, वामन अवतार घेतला आणि बळीला 3 पान म्हणून मागितले. असं सत्व जायची वेळ आली बळीची, काय करावं आता? इकडे शुक्राचार्य तर म्हणायले खबरदार ह्याला दान करू नको, ही फसवायला तुला म्हणायले. आणि मग विचार केला बळीनं, बाबा
गुरु तर म्हणालेत की तू संकल्प करून दान धर्म करू नको, याला फसवायला. कसं आता संकल्प करावा लागणार, आपल्या पत्नीला विचारावं. म्हणून घरी गेला, पत्नीला म्हणला तुझं मन कसं आहे सांग. मला गुरुने सांगितलं की आता काही सुद्धा शिल्लक राहणार नाही, की आलेला जी बटूक ब्राह्मण आहे ते सगळं फसविणार आहे तुला, तुझं म्हणणं काय सांग. काय पत्नी होती त्याची, विंध्यावळी नाव होती. महाराज हो म्हणा, करा दान धर्म करा म्हणणारी होती. तुमच्या संगतीत बुंदीचे लाडू खाल्ले महाराज, मी महाल बघितले, गाद्या पडगाद्या बघितल्या, रत्नाचं भांडार बघितलं. माझ्या नवऱ्याच्या संगतीत वनवास बी आला तर भोगेन, पण महाग हटू नका, दान धर्माला नाही म्हणू नका. ओंकार म्हणलं लेकरांनो, भागवत लावा, पंगत घाला, दान धर्म करा, पंढरपूरला जाऊ, हरिपाठ म्हणू, असं म्हणे जाऊ. माता माऊलीनं तुम्ही लक्ष्मी हो बाबा घरातले असो, असा स्वभाव, अशी सात्विकता ज्या माऊलीच्या जीवनामध्ये आहे, त्या घराला दया येते आहे, क्षमा येते आहे, शांती येते आहे, प्रसन्नता येते आहे, तप येत आहे, आर्जव येत आहे, संतोष येत आहे, धैर्य येत आहे, सगळं येत आहे. देव येते, देवाचे गुण येते, सगळं येत आहे. आपलं जीवन सुखी होईल, लेकर बाळ आपले सुखी होतील. असो म्हणून आपण काय करूया, वामन अवताराला नमस्कार करूया. या स्कंदामध्ये सत्यव्रत राजाची कथा आली आहे. सत्यानं वागत होता, पण नुकसानी लय झाल्यात म्हणतो. मित्र आला, बाबा माझ्या सदा देवदेव करतोस, देवानं तुझं काही चांगलं केलं नाही म्हणला. आपल्याला म्हणून वाटत नाही, असं नुकसान झालं त्याच्या. बायको मेले, लेकरं मेले, एक सुद्धा लेकरं राहिलं नाही, बायको राहिलं नाही, लेकरं राहिलं. म्हणून मित्राला राग आला, कशाचा देवदेव म्हणला. त्यानं सांगितलं नाही बाबा म्हणला, काय बी हो म्हणलं, झाली तर झाली माझी बरबादी. तुला सांगायला मी गाढवाचं शिपूट धरून उकंड्यावर जाणार नाही, मी हनुमंताचं शिपूट धरून वनवास आला तरी चालेल, पण रामाच्या वाटेने जाणार. मला शिकवू नको कसल्या गोष्टी, माझा देवदेवाचा मार्ग मी सोडणार. बाबा तुम्ही आम्ही देवाच्या वंशातल्या, लक्षात ठेवा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आपण हीच करीत आला. म्हणून आपल्याला कोणी वेगळा मार्ग दाखवित असला ऐकू नका मामा त्याचं. असो म्हणून भगवंताने त्यासाठी मत्स्य अवतार घेतला आणि त्याचा उद्धार भगवंताने केला. असो या स्कंदामध्ये परशुराम अवताराची कथा आलेली आहे की महिष्मती नगरीचा सहस्त्रार्जुन राजा शिकारीला गेला. शिकारीला जाऊन थकवा आला, घराकडं जायला आता लय उशीर लागत, जावं कुठं म्हणलं. चला जमदाग्नी ऋषीच्या आश्रमात, म्हणून आश्रमात गेला. ऋषीने किती वेळ आनंद झाला. राजा देवाचा अंश असते ना बाबा, म्हणून राजाची निंदा करीत नाहीत त्याने माणसं. ना बाबा देवाचा लाडका हा तो आश्रमात आला, किती आनंद झाला. काय सेवा करावी आम्ही त्यांची. 60,000 सैन्य त्याच्या समोर होतं. महाराज भुका लागल्यात सगळ्याला म्हणलं, काय हरकत नाही, आता पाय धुवा, जेवायला बसा. तर धुतले, जेवायला पंक्ती बसल्या, वाढाय सुरू झाला. त्याला एक नवल वाटलं, ही ऋषी मुनी म्हणजे झोपडी घालून लोकांनी काही दिलेला पसा कुर्ता त्याच्यावर जगणारे लोक असते. ती 60,000 लोकांना ह्यानं एका 5 मिनिटात जेवायला कसं वाढलं, काय आहे ह्याच्यापासून. त्याला कळालं कामधेनू आहे, दे कामधेनू मला. तुला काय करायचं फकीराला, जायचं ऋषीला, झोपडी झाला गरीबाला, तुला काय करायचं कामधेनू, दे मला. मांडायला घेऊ कामधेनू हिरावून घ्यायला. जमदाग्नीची पत्नी समोर झाली, नाही बाबा ती देवानं दिली आहे आम्हाला. आणि देवानं का दिली आहे तर तुमच्या आश्रमात शिष्य येतील, कुणी येतील, उपाशी मरते, उपाशी मरू देऊ नका. म्हणून गोसाई लोकांना ही जमीन दिल्या होत्या का, की तुमच्या मठात कुणी येईल त्याला उपाशी जाऊ देऊ नका. हो काही नंबर जमीन तुम्हाला, ती ज्यांना जमीन दिल्या ती गोसाई बी विसरून गेले. जमिनी मिळाल्या तरी दुसरीच कारस्थान करीत भेटले. का दिल्या असत्या त्या, तुम्हाला ह्याच्यासाठी दिली आहे की तुमच्यात येईल कुणी, कशानं खाऊ घालताल तुम्ही. म्हणून गुरुला महाग बघायची वेळ येऊ नये. गुरुला असं वाटू नये की माझ्या लेकरा बाळायचं कसं, मी हिंडालो बाबा कीर्तन करीतो, माझ्या लेकरायचं कसं. आमच्या महाराजाला काही कमी पडू नये म्हणून समाज त्यांना घासभर आपल्या घासातला देत असतो, लक्षात ठेवा बरं मग. आणि जरा त्याच्यामुळं आशीर्वाद लागत असतो.
आणि 21 घाव घातले. रेणुकेला मोठ्यानं हाक मारली. परशुरामाच्या जन्माची स्वतंत्र कथा कुठं सुद्धा आली नाही. आपल्या जवळच्या वाङ्मयात, रामायणात नाही, कुठंच नाही. परशुराम धावत आले, युद्ध झालं, 1000 हात त्याचे कापून टाकले, त्याची मस्ती जिरवली, काळापुरता अवतार म्हणले. अशा परशुराम अवताराला आपण नमस्कार करूया. गोपाल शुभाचार्य महाराज. आज आपणाला इथं थांबायचंय. उद्या कथेत सुरुवातीलाच आपल्या कृष्ण जन्म होणार आहे. आपली कथा 5 दिवसाची आहे ना, मग आपल्याला हे काम करून घ्यावं लागतं. तर उद्या कृष्ण जन्म आहे सुरुवातीला आणि गोवर्धन आहे दुपार. हा बरोबर. मग आपण सुटवडा बी आणायचा, दही बी आणायचं, ह्या बी आणायच्या. अशी उद्याची
सकळ देवादी देवा कल्पवादी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहस्ररूपा चक्रधरा ईश्वरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपाला सहस्रकरा कमलापती कामिन मोहना मदन मूर्ती गुणा निर्गुणा जगजीवना जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळांगना बाळकृष्ण तुकाला बोलांगली मद ठाव जावाजी जरडी हेती करीत शैलवणी बहुबंधनी सोडवाई सकळ देवादी देवा कर्पाळादी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहस्ररूपा पुंडली गवळारी ढोल श्री देव तुका